नंबर 1 यारी आमचे मित्र पंकज आणि स्कोररच्या भूमिकेत बदल होतोय. महेश आता स्कोरिंग करतील या सामन्यासाठी. चला ताबडतोब क्षेत्ररक्षण लावून घ्या. हाती सोनी कंपनी, स्वराज 11 डोहळे, निवृत्ती मगर सर आणि सचिन देशमुख यांच्या मालकीची ही टीम मैदानामध्ये कशा प्रकारची कामगिरी करते ते देखील आपल्याला पाहायचंय. तर दुसऱ्या बाजूला टीम शेळकेपाडा, किरण दळवे आणि कंपनी. कॅप्टन आमचे हितेशजी मोरे. क्रिकेटवर सातत्यानं खूप सारं प्रेम जे मात्र आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तैयार. रितेश आणि अभिषेक ही जोडी मैदानाच्या आत आपल्याला पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्कवर शानू तैयार. शानू पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाते यष्टिरक्षकाच्या भूमिकेत. टेनिस क्रिकेट पटलावर ज्या खेळाडूंना फार मोठं नाव कमवलंय आपलं, तो अतिश घोडविंद यष्टिरक्षण करताना पाहायला मिळतोय. सिरता सँडी या टीम मध्ये अमोल, मिराज आणि क्षेत्ररक्षणाचा चित्ता म्हणून ज्या खेळाडूला ओळखलं जातो आमचा सलमान शेख आपल्याला कव्हरला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शानू तैयार. आलेल्या तमाम रसिकांचं जुन्नर तालुका समालोचन कक्षातून मी निखिल डोंबरे हार्दिक स्वागत करतो. मोर्याचे काडेकर दिवस क्रमांक 6 आणि 6व्या दिवसातील एक बिग मॅच. बॅट्समन रितेश तैयार, गोलंदाज शानू गोलंदाजी करण्यासाठी तयार होतोय. निर्धारित 5 ओव्हरची मॅच. हा बॉल इथे चांगला आहे, चांगली लाईन देखील पाहायला मिळते. पाहूया कशा प्रकारची कामगिरी जी मात्र केली जाते. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला, लॉंग ऑनला जो मात्र पाहायला मिळतो. गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार होईल. शानू स्ट्रायकर एंडवर रितेश. हा बॉल चांगला आहे शानूचा. गती परिवर्तन करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. रितेश मात्र चेंडू समजू शकत नाही. या चेंडू डॉट चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळेल. निर्धारित 5 ओव्हरची मॅच. एका बाजूला स्वराज 11 डोहळे टीम
सचिन देशमुख आणि निवृत्ती मगर सर यांची असलेली ही टीम आज मात्र कशा प्रकारची कामगिरी करते ते देखील पाहायचंय. शानू तय्या फुलटॉप चेंडू सुरेख प्रकारचा फटका जो मात्र पाहायला मिळतोय क्षेत्ररक्षक चेंडूवरील एक धाव. राजेशच्या माध्यमातून चांगलं असं क्षेत्ररक्षण जे मात्र पाहायला मिळतंय. एक धाव आली. संघाचं इथं खातं उघडलंय. संघाचं अकाउंट जे मात्र ओपन होताना पाहायला मिळतंय. बॅट्समन ऑन स्ट्राईक अभिषेक पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतोय. अभिषेक तयार. गोलंदाजी मार्कवर शानू. शानूचा हा बॉल सुरेख प्रकारचा फटका क्षेत्ररक्षण सलमान शेख लाजवाब. एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 2 या धावसंख्येवर. 2 धावा धावफलकावर ज्या मात्र पाहायला मिळतात. प्रथम नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय स्वराज्य 11 डोहळे टीमने. त्यांच्या विरोधात इथे आपल्याला टीम जी मात्र पाहायला मिळते शेळकेपाडा टीम. शानू तारे सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील एक सिंगल येईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 3 या धावसंख्येवर. आशिष मोरे यांच्याकडून पारितोषिक येतोय. हितेशने जर कोणताही षटकार खेळला तर हितेशसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. एका षटकाराला 500 रुपये. धावफलकावर धावसंख्या 3. गोलंदाज शानू तयार. सुरेख प्रकारचा चेंडू स्टेप आउट झाले. मोठा फटका खेळायचा आहे. षटक क्रमांक पहिला कंप्लीट होईल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावसंख्या 3 धावा. डीजे दुसरं गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार सलमान शेख. गौरव घोलप यांच्याकडून देखील पारितोषिक येत आहे. रितेश मोरेला प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये. असं रितेश मोरेने जर एक षटकार खेळला तर 1000 रुपयाचं कॅश प्राइज रितेश मोरेसाठी. तीन धावा धावफलकावर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार सलमान. सुरेख प्रकारचा चेंडू सलमान स्विंग का किंग म्हणून ज्याला ओळखलं जातं या टीम मध्ये. आणि रणनीती देखील अतिशय चांगला पाहायला मिळते. दुसऱ्या षटकामध्ये स्पिनरला बोलवलंय. गोलंदाजी मार्कवर सलमान गोलंदाजी करण्यासाठी तयार. रितेश मोरे ऑन स्ट्राईक. सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक जबाब जेल टिपताना पाहायला मिळतोय. फलंदाज विकेटचं पतन. चांगली गोलंदाजी सलमान शेखची. किरण दळवी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण दळवीच्या चौकार हॅट्रिक साठी विनायक खाडेकरे 500 रुपयाचं पारितोषिक. आणि षटकारासाठी विनायक खाडेकरे मनोज पठारे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. पहिला चेंडू रिव्हर्स केलाय. लाज दाखवला पहिल्या फटक्यावर. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. किरण दळवीच्या बॅट मधून येणारा एक खूप सरस स्ट्रोक 4 रन.
7 या धावसंख्येवर 7 धावा धावपलकावरच्या मात्र पाहायला मिळतात. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तितका चांगला स्ट्रोक धावाची संधी असेल आणि इथे एक धाव जे मात्र पळून पूर्ण होईल. एक धावेल. एका धावेच्या मदतीने संघात धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 8 या धावसंख्येवर शेळकेपाडा टीम. 8 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत. सलमान पुन्हा एकदा गोलंदाजी करण्यासाठी तयार. सुरेख प्रकारचा चेंडू इथे फटका चांगला आहे. चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. चेंडू जाऊन पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौका. या धावसंख्येवर इथे टाकला गेलेला चेंडू सुरेख प्रकारचा षटक क्रमांक दुसरा होईल. कंप्लीट 2 षटक संपली. धावपलकावर धावसंख्या 1 बाद 12. डीजे
एक चांगली क्रिकेट सुरेख प्रकार गोलंदाजी मार्कवर जो मात्र तयार होतोय ज्या टीमला त्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवायचा आहे आमच्या समालोचन कक्षामध्ये येऊन तुम्ही सहभाग नोंदवू शकता 7 डिसेंबर ते 11 डिसेंबर मैत्री चषक सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल एक धाव या बॉलवर येताना आपल्याला पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 21 या धाव संख्येवर 21 21 धावा धावफलकावर करतोय हेअरस्टाईल पाहायला गेली तर प्रभावित करते या खेळाडूची या गोलंदाजी मध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते संदेश पराड सँडी गोलंदाजी मार्क करता या सँडी तयार स्ट्रायकर इनवर अभिषेक सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय या बॉलवर मात्र एक धाव येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 22 या धावसंख्येवर संदेश पराड सँडी गोलंदाजी मार्कवर तयार होतोय चांगली अशी ऍक्शन आपल्याला पाहायला मिळते गोलंदाज तयार सुरेख प्रकारचा चेंडू हवेत असेल स्वतः संदेश पराड चेंडू खाली विकेटचं पतन फलंदाज किरण दळवी बॅक टू द पॅव्हिलियन पतन होताना आपल्याला पाहायला मिळतंय संदेश पराड सँडी गोलंदाजी मार्कवर तयार सँडीचा हा बॉल इथे फटका चांगला चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय क्षेत्ररक्षण खराब आणि चेंडू इथे अंपायर डिसिजन आउट ऑफ पार षटकार सलमान शेख फिर से पार संख्या 28 धावा सँडी तयार हा बॉल अप्रतिम व्हाईट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय व्हाईट बॉल येईल व्हाईटच्या रूपाने संघात धाव संख्या वाढेल जाऊन पोहोचेल ती 29 या धाव संख्येवर 29 धावा सुरेख प्रकारचा चेंडू आणि इथे डॉट बॉल जो मात्र पाहायला मिळतोय
धावपलकावर धाव संख्या 29. संदेश पराड सँडी चांगली गोलंदाजी करत असताना एक षटकार. गोलंदाज सय्या. व्हाईट बॉल. संघ धावसंख्या वाढेल, जाऊन पोहोचेल ती 30 या धावसंख्येवर. 30 धावा धावपलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होईल. संदेश पराड. सुरेख प्रकारचा चेंडू क्षेत्ररक्षक चेंडूवरील केतन मगर गोट्या लाज. गोलंदाज तय्या. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतो क्षेत्ररक्षक चेंडूवरील केतन मगर गोट्या लाजबाब क्षेत्ररक्षण. धावबाची संधी. कॉम्बिनेशन चांगले. संदेश पराड आणि केतन मगर मध्ये फलंदाजी इथे बाद होईल. विकेटचं पतन. दौलत तुपे यांच्याकडून पारितोषिक येत आहे. हेमंत कुलकर्णी यांच्यासाठी. हेमंत कुलकर्णी यांनी जर 3 चौकार खेळले तर दौलत तुपे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. शरद पंत चंद्र पवार साहेब चषक चे आयोजक आहेत हेमंतजी. आणि इथे फटका चांगला येतो अभिषेकच्या बॅट मधून. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 रन चौकार. अतिशुभर आक्रमण पहिल्याच बॉलवर.
देताना पाहायला मिळतोय. अतिश गोलंदाजी मार्क तयार. स्ट्रायकर इनवर हेमंत कुलकर्णी. बघा कशा प्रकारची कामगिरी केली जाते हेमंत यांच्या माध्यमातून. सुरेख प्रकारचा चेंडू अतिचा क्षेत्ररक्षण देखील अमोलचं चांगलं पाहायला मिळत आहे. अनिलचं चांगलं पाहायला मिळतं. एक धावेल एका धावेच्या मदतीने संघात धाव संख्या वाढेल 39 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. अतिश गोडविंदेच्या षटकातील हा शेवटचा बॉल इथे चांगला आहे. फटका देखील चांगला पाहायला मिळतोय. केतन मगर गोट्या चेंडूवरील क्षेत्ररक्षण लाजवाब. फेकी देखील दर्जेदार आणि इथे धावबाच्या रूपाने शिकार. पहिली इनिंग येईल संपुष्टात. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाव आहे 40. विजयासाठी 41 धावांचं लक्ष्य. टीचे ज्याच्या नावाचा जय जयकार ते नवगज कपिल पाटील खासदार. पिंपळनेर टीम नाणेफेक साठी चालत ताबडतोब. कॅप्टन या. पिंपळनेर कॅप्टन चालत ताबडतोब आणि देवरोंग या दोन टीम मध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळेल. विनायक काटेगरे नाणेफेक करून घ्या. देवरुंग टीम आणि त्यांच्या विरोधात पिंपळनेर. 5 ओव्हरची मॅच असेल. चेसिंग कंपल्सरी. पिंपळनेर संघाने नाणेफेक जिंकली
आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. शिरताज ऑन स्ट्राइक. शिरताज शेख स्ट्रायकर इनवर तयार. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. करण गोलंदाजी मार्कर तयार होतं. विजयासाठी लक्ष आव्हान 41 धावांचं. पहिलाच बॉल इथे पंचांचा मात्र अवंतरचा इशारा. फाईट बॉल. वाईटच्या रूपाने संघाचं खातं खोलेल. संघाचं अकाउंट इथे ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे स्वराज 11 डोहळे, निवृत्ती मगदसर आणि सचिन देशमुख यांच्या मालकीची ही टीम इथे कशा प्रकारची कामगिरी करते ते देखील पाहायचंय. 41 धावांचं लक्ष. पहिलीच मॅच खेळत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला टीम शेळकेपाडा आणि त्यांच्या विरोधात स्वराज 11 डोहळे. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू, तितका चांगलासा स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवर आलेत. या बॉलवर मात्र एक सिंगल धाव आणि एका सिंगल धावेच्या मदतीनं संघाचं इथे अकाउंट ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळत. 2 धावा धावफलकावर शिरताजचं अकाउंट इथे ओपन होत आहे. गोलंदाजी मार्कवर तयार. करण स्ट्रायकर इनवर राजेश. सुरेख प्रकारचा फटका. राजेशच्या बॅट मधून येणारा हा फटका चांगला आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चेंडू सीमा पार. 4 रन चौकार. गोलंदाज तयार होतोय. करण अजून एक सुरेख प्रकारचा फटका येतोय राजेच्या बॅट मधून. बॅक टू बॅक दुसरा चौकार. टेन रन ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. इथे चेंडू चांगला आहे. क्षेत्ररक्षण देखील चांगला पाहायला मिळत आहे. चेंडू डॉट असेल. चेंडू धाव सुमात्र पाहायला मिळतोय. 10 धावा धावफलकावर. 41 धावांचा पाठलाग करत असताना स्वराज 11 डोहळे टीम विजयासाठी 41 धावांचं लक्ष. सुरेख प्रकारचा फटका. राजेच्या बॅट मधून येणारा अजून एक नेत्र दीपक स्ट्रोक. नो बॉल प्लस चौका. सुरेख प्रकारचा फटका. राजेच्या बॅट मधून 4था चौकार या षटकातील. सुरेख प्रकारचा फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर आले. होऊ शकला नाही. एक धाव आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता 2 धावा येतील. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढेल. 21 धावा. षटक क्रमांक पहिलं संपलं. 21 बनवल्यात. आता 20 बनवायच्या. शेवटचे 24 चेंडू. टीजे
पहिले कंप्लीट होते. पहिल्या षटकामध्ये तब्बल धावा कुठल्या 21. चांगली बॅटिंग इथे केली बॅट्समन राजेशने. धावपलकावर धावसंख्या 21. 21 धावा धावपलकावरच्या मात्र पाहायला मिळतात. अभिषेक गोलंदाजी मार्कवर तयार. शाकिब पाकुर्दे कुठे असतील तर संपर्क साधा. शाकिब पाकुर्दे. गोलंदाजी मार्कवर तयार. अभिषेक स्ट्रायकर एंडवर. शिरता शेख पहिलाच बॉल आणि इथे मात्र सुरेख प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न सिरताज कडून पाहायला मिळतोय. सातत्याने असे फटके सिरताजच्या बॅट मधून पाहायला मिळत नाही कारण सरळ बॅटने चांगले स्ट्रोक खेळतो सिरताज. 21 ऑन द बोर्ड. गोलंदाज तयार. रघुनाथजी गायकर यांचं देखील शुभ आगमन होतंय. सुरेख प्रकारचा चेंडू. अजून एक चांगला बॉल जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू डॉट. चेंडू निर्धाव. धावपलकावर धावसंख्या 21. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ असताना जे मात्र पाहायला मिळतंय. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू हवेत आणि ते किरण दळवी प्रयत्न सुरू होते परंतु झेल पकडू शकले नाही. ट्राय चांगली होती. हा झेल जर इथून पुढे कोणताही झेल किरण दळवी यांनी पकडला तर रघुनाथजी गायकर यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज येत आहे किरण दळवींसाठी. गोलंदाज तयार होत आहेत. धावपलकावर धावसंख्या 22. 22 धावा धावपलकावरच्या मात्र पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू तेज तर्राट जो मात्र पाहायला मिळतोय. चेंडू टॉट. चेंडू निर्धावेल. सुरेख प्रकारची गोलंदाजी इथे करत असताना गोलंदाज अभिषेक. गोलंदाज तयार. सुरेख प्रकारचा चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. विकेट. फलंदाज बाद. राजेश बाद. चला बॅट्समन राजेश. इथं फक्त क्रॉसिंग आपली. बाळा बॅट्समन मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र उर्फ बाळा. अव्या कशा प्रकारची कामगिरी केली जाते बाळाच्या माध्यमातून. आतापर्यंत धावपलकावर 22 धावा आहेत. षटक क्रमांक दुसरा अतिशय प्रतिम टाकीत असताना अभिषेक आतापर्यंत एक धाव खरंच एक विकेट देखील मिळवली. शेवटचा चेंडू शिल्लक. अभिषेक तयार होतोय. स्ट्राईक रेनवर बाळा. सुरेख प्रकारचा चेंडू. षटक संपलं. दुसरं 2 षटक संपली. 22 धावा. या षटकात 1 धाव आणि 1 विकेट.
गोलंदाजी मार्कवर तयार. रितेशच्या हातामध्ये चेंडू पाहूया. रितेश कशा प्रकारची कामगिरी करतो. विकेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक रितेशच्या. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा फटका शिरताच्या पॅड मधून चेंडू हवेत. आउट ऑफ पार्क. सिक्सर. संघाचा धावसंख्या वाढेल. 35 ऑन द बोर्ड. 35 धावा धावफलकावर मात्र पाहायला मिळत आहेत. अजूनही 6 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार. इथे टाकला गेलेला चेंडू. पंचांचा येतो अबांतरचा इशारा. व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या वाढेल. जाऊन पोहोचेल ती 36 या धावसंख्येवर. अजूनही 5 धावांची आवश्यकता. महेंद्र ऑन स्ट्राईक. सुरेख प्रकारचा चेंडू मात्र पाहायला मिळतोय. लॉंग ऑफला चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. मिस फील्ड. एक धाव या बॉलवर येईल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 37 धावा. विजयासाठी 4 धाव्यांची आवश्यकता. सुरेख प्रकारचा चेंडू डॉट. चेंडू निर्धाव जो मात्र पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार. सुरेख प्रकारचा फटका शिरता शेखच्या पॅड मध्ये विजयी स्ट्रोक. स्वराज 11 डोळे टीम हा सामना जिंकते. प्रवेश करते दुसऱ्या फेरीमध्ये. कॉंग्रॅच्युलेशन निवृत्ती मगर सर आणि सचिन देशमुख यांची मालकीची टीम. कॉंग्रॅच्युलेशन टीम कॅप्टन आतिश गडविंद्यानी कंपनी. हार्ड लक टीम शेळकेवाडा. यानंतर सामना असेल पिंपळनेर आणि त्यांच्या विरोधात देवरुंग. या सामन्यामध्ये कशा प्रकारची कामगिरी केली जाते ऐकण्यासाठी जाऊयात आमचे मित्र महेश यांच्याकडे. धन्यवाद. अंपायर दौलत शिंगोळे. दौलत गायकर शिंगोळे या सामन्यासाठी पंच असतील. या सामन्यासाठी ऍज अ कॉमेंटेटर आमचे महेश खाटेगरे. स्कोरर स्वप्नील जिगांगड. सातत्याने एक चांगली अशी